नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. तर पहा, या ठिकाणी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाअंतर्गत दिनांक 23 मे 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रस्तावना पहा. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या संदर्भात हा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर पहा, शासन निर्णय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य लेखाशीर्ष 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीर्ष 2235 D758 बाब क्रमांक 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत रुपये 335 कोटी 70 लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर बिम्स वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. तर पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून 335 कोटी 70 लाख इतका निधी सचिव महिला व बालविकास विभाग यांना पाठवण्यात आलेला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे वितरित केले जाणार आहे. तर या संदर्भात तारीख निघेल. तारीख निघाल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल किती तारखेला तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती या GR मध्ये घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.